घेऊ. आपल्या ह्यामध्ये बैठकीमध्ये अजून कुणाला मांडायचा मुद्दा जो शांतपणे कसं आहे, आम्हाला साहेब रस्त्याची गरज आहे. भरपूर ऍक्सिडेंट झाले. आम्हाला रस्ता ही मोठा 4 पदरी जर झाला तर समजा 9 मीटरचा बी करा, पण रस्ता चालू होण्याशी मतलब आहे सध्या. आता रस्त्यासाठी हा रस्त्याचा तुम्ही मार्गी लावला तो आनंदी आहे. पण दुसरे एक आमचे महत्वाचे प्रश्न साहेब, तुम्हाला मागडल्या 4 महिन्यामध्ये शिवाजी चौकामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की हा रस्ता आता 5 मीटरचा 7 मीटर पर्यंत आपल्याला मंजूर आहे. त्याचं काम व्हायला पाहिजे. भविष्याची गरज भागून हा मोठा जेव्हा वाढेल, पण ही प्रक्रिया आहे की हा रस्ता आता मंजूर आहे. 7 मीटर पर्यंत अडचण नाही काम करण्याची, ते आपण करून घ्यावं. भविष्यामध्ये हा लातूर ते टेंभुर्णी महामार्ग होणारच आहे. पण त्या वेळेस त्या टप्प्यामध्ये जे सरकार सांगेल त्या वेळेचे निर्णय होतील. दिल्लीमधून सरकारपर्यंत सगळ्या कामाची गोष्ट आहे. मंजूर झालेल्या रस्त्याला आपण आता माघारी जाऊ द्यायचं नाही, अशी आमची भूमिका आहे. पहिलं हे काम चालू राहू द्या. काम चालू असल्यामध्ये तुमचा पाठपुरावा जो आहे चालू राहील आणि त्याच्यामध्ये जो पाठपुरावा आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारला वाटलं ही गरज आहे तर सरकार 2 मीटर वाढवूनही देईल. त्यात काहीच अडचण नाही. काम चालू असतं. काम व्हायला काही कालावधी लागतो. त्याच्यामध्ये काम आता कुणी आमच्याकडून, ग्रामस्थांकडून, लोकांकडून याच्यामध्ये तुम्हाला सगळं सहकार्य होईल. पण कॉन्ट्रॅक्टरनं जर काम चालू केलं नाही तर गावकऱ्यांचा आणि आमचा रोष त्याला सामोरे जावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट पण इन्व्हॉल्व्ह राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यांची एवढीच मागणी आहे की 15 करू नये. 2023ला मंजुरी दिली. तुम्ही मंजुरी दिल्यावर काम का केलं नाही चालू? ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का सांगा की वदाचा गुन्हा कॉन्ट्रॅक्टरवर घातला की त्याच्यामुळे हे झालंय. 8 महिने काम रोडवर घर उभारले सर, ते मुरुंबरीला गेले. गेल्या 8 महिन्यामध्ये जेवढे ऍक्सिडेंट झाले त्याचा हिशोब आम्ही तुम्हाला अरे बाबासाहेब आपल्याला